तर आज बनवली एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने कारल्याची भाजी. कारल्याची भाजी करताना आहे ना, सर्वात पहिलं कारलं आहे ना बारीक चिरून त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं आहे. त्यानंतर आहे ना 10 ते 15 मिनटं आहे ना ते कारलं तसंच ठेवायचं. त्यानंतर पूर्ण आहे ना मळून घ्यायचं. त्याच्यामधलं जो पाणी असतं ना ते सर्व पाणी आहे ना फेकून टाकायचं. त्यामुळे कारल्याचा कडूपणा पूर्णपणे निघून जाईल. त्यानंतर आता कढई घेतली आहे. कढईमध्ये आपण तेल गरम करायला घेतलेलं. तेलामध्ये आपण आहे ना कांदा घेतलेला आहे. कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलं आहे. आता कांदा आपण आहे ना चांगला म्हणजे लालसर होईपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घेऊया. आणि ही कारल्याची भाजी आहे ना मालवणी पद्धतीने बनवणार आहे. त्यामुळे याच्यामध्ये आहे ना खोबऱ्याचा म्हणजे ओल्या खोबऱ्याचा वापर करणार आहे. तर आता आपला कांदा चांगला फ्राय करून झालेला आहे. आता आपण आहे ना त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊया. ही हळद आहे ना आम्ही गावावरून आणलेली आहे, म्हणजे गावठी हळद आहे. त्यामुळे हळदीचा कलर एकदम आहे ना पिवळट आहे आणि एकदम नॅचरल हळद आहे ही. त्यानंतर आहे ना या कारल्याच्या भाजीमध्ये आहे ना मसाला नाही टाकणार आहे, मिरचीची भाजी बनवणार आहे. आणि ही भाजी आहे ना लहान मुलं खाणार आहे, त्यामुळे मिरचीचा वापर थोडासा कमीच करणार आहे ह्यामध्ये. त्यामुळे एकच मिरची घेतलेली आणि ती मिरचीचे 2 उभे चिरून असे 2 भाग करून घेतले. आता ह्यामध्ये आपण आहे ना कारलं टाकून घेऊया आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया. तर आता आपण ह्याच्यामध्ये आहे ना ओलं खोबरं टाकून घेऊया आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया.